हा ज्ञानेश्वर महाराजांची ही ओळी आहे. त्या ओळीचा अर्थ आहे असा की आपलं आयुष्य वाढतं आहे, आपण समजदार होतो, पण आपली शक्ती, आपलं बळ, आपली ऊर्जा ही कमी होते आणि आपल्याला मोठं म्हटलं जातं. पण आपण आयुष्यामधून आपलं एक वर्ष कमी करत राहतो. मनुष्य योनीत 100 वर्षाचं आयुष्य आहे. त्याच्यात आपलं कर्म, आपले विचार, आपलं राहणीमान ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीने आपल्याला त्याचं फळ मिळतं. लहानपणापासूनच जर आपल्यावर घरामधून परमार्थाचे संस्कार असतील तर ते आपलं जीवन अगदी सार्थक होतं. न चुकता नामस्मरण, घरातले व्रतवैकल्य, घरामधून होणारा संस्कार हा लहानपणापासून जर आपल्यावर झाला तर आपले 100 वर्ष आपण सहजरित्या जगू शकतो. आपल्या घरातल्या संस्काराचा एक मोठा भाग असतो की आचरण, खाणं सात्विक, याच्यामधून आपल्या आयुष्याची खरी घडण होते. लहान पोरांवर जर आतापासूनच जर चांगले संस्कार केले तर ते पोरं लहानपणी मोठेपणी आपल्याला त्यात पाहिजे. जसा ओला बांबू ज्या पद्धतीने वापरला जातो त्या पद्धतीने लहान पोरांवर संस्कार केले तर ते विचार त्यांचे शेवटपर्यंत तसेच राहतात. म्हणून लहान पोरांवर आतापासून संस्कार केले पाहिजे. आता घरांमध्ये बऱ्याच ठिकाणी टी व्ही पाहायला जातो संध्याकाळच्या वेळेस, पण पूर्वी संध्याकाळच्या वेळेस जरी अशिक्षित बाई असेल तरी ती देवापुढे दिवा लावून पोराला शुभंकरोती म्हणायला लावायची. पण आज आपण ते सर्व विसरून राहिलो. पोरींच्या हातात बांगड्या नाही. पूर्वी घरातनं निघाल्यानंतर लहान पोराला सुद्धा टिळा लावला जायचा. तो आजोबांबरोबर किंवा वडिलांबरोबर देवळात जायचा, नमस्कार करायचा. जर घरामधूनच आईवडिलांचा किंवा आजोबांचा संस्कार पोरांवर असेल तर ते आपलं जीवन घडण, आपल्या जीवनाची घडी आणि घडण तयार होतं. म्हणूनच हे वाढदिवस साजरे करताना एकच लक्षात ठेवायचं की आपल्या जीवनामध्ये सतत उजेड आणि प्रकाश असावा. तो कसा? तर परमार्थाचा, विचाराचा, संस्कृतीचा, संस्काराचा हा जर प्रकाश आपल्या जीवनात जर राहिला तर आपण सहजरित्या 100 वर्ष निरोगी टिकतो. कसलाही आपल्याला व्याधी होत नाही, कसलाही ॲक्सिडेंट होत नाही. आता वाहनांच्यामुळे तेव्हा काय होतं, आजच मोठी जेवढी घटना झाली, खूप वाईट झालं आहे ते. या दृष्टिकोनातनं जर आपल्या जीवनात दररोज नामस्मरणाचा पगडा आपल्यावर जर असेल तर आपण सहजरित्या 100 वर्ष जगू शकतो. व्याधी ही होतच जाते, काही होत नाही, पण त्याच्यासुद्धा नामस्मरणाचा आपल्या ऊर्जा जर जास्त राहिली तर नामस्मरणाच्या याच्याने सुद्धा व्याधीवर जय मिळवता येतो. म्हणून सतत नामस्मरणाचा दररोज सकाळ संध्याकाळी किंवा सकाळी जरी ते झालं किंवा संध्याकाळी जरी झालं तरी ते आपल्याला खूप काही देऊन द्यायचं. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ म्हटलं की देवाच्या द्वारी उभा क्षणभर, क्षण असा द्या की जसं दुधामध्ये पाणी मिळाल्यानंतर दूध पाणी जसं एक होतं तसं एक क्षण असा दिला जातो. देताना नामस्मरण करताना असं क्षण द्या की तो भगवंत 24 तासाचं आपल्याला काही देऊन जातो. त्याप्रमाणे या जीवनामध्ये आपल्या या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर नामस्मरण, वाचन, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत हे ग्रंथ वाचले की त्याच्यातला बोध आपल्याला मिळून आपण आपल्या जीवनात वाटचाल जर केली तर आपण 100 वर्ष सहजरित्या जगू शकतो. आणि हे जगताना संत संगतीचा सहवास हा पाहिजे. आणि त्याच्यातनं हा 4 वर्षाचा आमचा इकडे येण्याचा दौरा 3 वर्षानंतर तो होत्या. हा एकच उद्देश आहे, शिष्य परिवाराला
प्रबोधन करणे व उपदेश देणे, त्यांना त्या मार्गाला लावणे, याच्यामधून केला. आणि इकडे येण्याचा फिरस्तीला येण्याचा एकच होते की प्रकाश ही उत्तर काशी आहे, त्याचं दर्शन, कुकुरमुंडेकरांच्या समाधीचं दर्शन, निजामपूरच्या समाधीचं दर्शन, सोनगिरचं, अशाची वाटचाल करत करत याचे दर्शन घेऊन तापीचं स्नान, सिद्धेश्वराला अभिषेक, केदारेश्वराला अभिषेक, या फिरस्तीतून आज एकच आहे की त्याच्यामधून हे पण आम्ही आमच्या पुण्यपदरात घ्यायचं आणि ते तुम्हाला द्यायचं आणि त्याच्यामधून आपलं जीवन सार्थक करायचं. म्हणून नामस्मरण हे आपल्या हातनं दररोज झालं पाहिजे. आपल्यावर संस्काराचा आपल्या पूर्वीच्या आईवडिलांनी केलेला आता सध्या तुमच्यासुद्धा पोरापोरींवर, सुनांवर, सुनांनी, नात्यांवर केला पाहिजे. हातच हातात बांगडी नाही, बांगडी घातली गेली पाहिजे, टिकली लावली गेली पाहिजे. या सर्व गोष्टी केल्या तरच आपल्याला एवढा. म्हणून न चुकता नामस्मरण करा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करा. एवढं बोलतो आणि 2 शब्द सांगतो. पुंडली गौरदेव.